पॉवर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी भाषा शिकत असताना यामध्ये मराठी व्याकरण हे आपल्याला थोडं कठीण वाटते, पण एवढं कठीणसुद्धा मराठी व्याकरण नाही. आपण जर नियमित दररोज थोडा सराव केला तर हे व्याकरणसुद्धा आपल्याला अतिशय सोपं वाटू लागेल. आज आपण या व्याकरणामध्ये वर्णविचार याविषयी माहिती समजून घेणार आहोत. तर चला आपण एक एक पॉईंट करून यामधील काही माहिती समजून घेऊया. पहिला आहे भाषा. माणूस आपल्या मनातील विचार वा कल्पना ज्याद्वारे प्रगट करतो ती भाषा होय. म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. मराठी भाषा ही संस्कृत प्राकृत भाषेपासून निर्माण झाली आहे. अभिजात भाषा आहे ती. आपल्या देशात अनेक भाषा अभिजात आहेत. त्यामध्ये आताच 2024ला आपल्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. देशातील 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आताच देण्यात आलेला आहे. त्या पुढीलप्रमाणे: तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिसा, मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या 11 भाषांना अभिजात भाषेचा आपल्या भारतात दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये आता 2024ला मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आली होती. 2. लिपी. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक गुणांनी आपण लेखन करतो, त्याला लिपी असे म्हणतात. ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी म्हणजेच गंधारी लिपी, मोडी लिपी, देवनागरी लिपी इत्यादी प्राचीन लिपी आहेत. 3. देवनागरी लिपी. मराठी भाषेसाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी किंवा बालबोध लिपी असे म्हणतात. मराठी भाषेशिवाय संस्कृत, गुजराती, हिंदी, बंगाली व पाली या 6 भाषांची लिपी देवनागरीच आहेत. देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. मोडी लिपी. देवनागरी लिपी जलद लिहिता यावी यासाठी त्यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना मुरड घालून लिहिण्याची पद्धत पूर्वी प्रचलित होती. तिला मोडी लिपी असे म्हणत होते. नंतर आता व्याकरण म्हणजे काय आपण पाहू. व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. इंग्रजी अभ्यासक विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे मराठी व्याकरणातील पहिले इंग्रजीत पुस्तक लिहिले होते. दादोबा पांडुरंग तरखटकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते. मोरोकेशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे खूप मोठे पुस्तक लिहिलेले आहे. आता आपण वाक्य म्हणजे काय पाहू. वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाने बोलणे होय. म्हणजेच वाक्यात एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपण एक विचार पूर्ण करतो. शब्द म्हणजे काय. अक्षराचा समूह ठराविक क्रमाने येऊन त्यास काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्दांनाच पद असेही म्हणतात. आता बघा, अक्षर म्हणजे काय. तर अक्षरे म्हणजे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा होत, म्हणून त्यास
ध्वनिचिन्हे असेही म्हणतात. अक्षरे ही पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण होत. म्हणून सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षरे म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ, क, ख, ग इत्यादी. व्यंजनात स्वर मिसळल्यानंतर अक्षर तयार होते. म्हणजेच व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेल्या आणि ज्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे अक्षर होय. आता आपण वर्ण म्हणजे काय पाहू. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी भाषेत मूळचे एकूण 48 वर्ण आहेत. परंतु सन 2009च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधील ॲ व अ हे 2 स्वर नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषेत एकूण 50 वर्ण तयार झालेले आहेत. या 50 वर्णाच्या मालिकेला वर्णमाला किंवा मूळाक्षरे असे म्हणतात. तसेच क्ष व ज्ञ यांना आधुनिक वर्णमालेत विशेष संयुक्तिक व्यंजने म्हटल्यामुळे मराठी भाषेत एकूण वर्ण 52 होऊ शकतात. या 52 वर्णातील लो, न हे वर्ण आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे सहसा कोणी वापरत नाही आहेत आता. लू या स्वरापासून तयार झालेला मराठीतील क्लृप्ती हा एकच शब्द आता शिल्लक राहिलेला आहे. 14 खडी ज्याला म्हणतात ते पाहू आपण काय आहे 14 खडी. यापूर्वी याला 12 खडी म्हटलं जात होतं. आता 14 खडी काय आहे. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात 12 स्वर व 2 स्वरादी यांची चिन्हे मिळून आपण 14 अक्षरे तयार करतो. त्यांना 14 खडी म्हणतात. तर आज आपण अशा प्रकारे यामध्ये मराठी या विषयाच्या अंतर्गत व्याकरणामधील काही भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला समजला असेलच. जर काही अडचण असेल तर मेसेज करावा. धन्यवाद.